महापौरमध्ये डिक्लेअर करा. मी तर डिक्लेअर करतो ना, इकडचा राहणार भूमिपुत्र उत्तर भारती नक्कीच 2.5 वर्ष असतात. 2.5 वर्ष माझा मराठी इकडचा भूमिपुत्र असतात. हे मी तर डिक्लेअर करतोय. आमच्या इकडच्या लोकांचा मारहाण जे चालू होतात ते बंद करायला आम्हाला सत्ता हातात घेतल्याच पाहिजे. जे दिशाणे आहेत ना ते कुठेही गेले देशात तरी मार खाणार. मी कर्नाटकात गेलो आणि मी तिथे जर जाऊन सांगितलं नाही नाही मी तर मराठीच बोलणार, मला ठोकतील ना लोक तिथे. हे जे दीडशाणे आहेत ना ते मार खातात. हा शुक्ला असतात दीडशाणा आहे. एक जण शुक्लाजी मराठी माणसाला बोलू द्या. तू निवडणुकीच्या आधी मार खायचा तसं ठरवलंय का शुक्ला? गप ना जरा. शुक्लाजी थांबा. हा शुक्लाजी थांब ना जरा, थांब ना बाबा. तुला काय म्हणजे उगाच तू काय खेळा कसं आहे? अजितराव नाही पटते तुला. काय तुला प्लीज वैयक्तिक नको. तुला वैयक्तिक नको. ते आमच्या महाराष्ट्रात चढू नको ना बाबा. हा दोघांनी थांबा. हो नका विलासराव काढाही प्रेम मला त्याची बोला. आता आपण 300 मतं पण नाहीयेत त्याच्या खाली त्याला मागच्या निवडणुकीत तुम्ही त्याला महापौर कोण होणार आहे? नाही तसं नाहीये. उत्तर भारताचा प्रतिनिधी घ्यावा लागेल ना. आता महापौर पदापर्यंतचं स्वप्न जर ते बघतायत समजा. असं कसं बाळासाहेबांसाठी काल टाकून येणार केळा लावून येणार अखिल नाही हसलंच पाहिजे त्याच्यावरती. पण हे बरोबर नाही ना हे. अजितराव त्यांची संख्या भरपूर झाली आहे. नाही मागच्या निवडणुकीत त्यांना किती मतं पडली विचार. आणि माझी विनंती आहे मराठी चॅनल्सवरून आपण अशा पद्धतीच्या एलिमेंट्सना नको इतकी प्रसिद्धी विलाजी कृपया देऊ नका. कृपा शंकर हे स्वतः जे बोलले तेव्हा हे होम मिनिस्टर होते. ज्यावेळी उत्तर भारतीवर मारहाण केलं होतं त्यावेळी हे होम मिनिस्टर होते. आणि हे इकडचे भूमिपुत्र नव्हे, हे इकडचे नव्हे, हे भारतीय लोक आहेत. आम्ही इकडचे भूमिपुत्र आहे. आम्ही बोलायला एकच इच्छितो, जो महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे इकडचा भूमिपुत्र आहे, त्याचा आडनाव असेल तो उत्तर भारतीय बहुतेक असेल, त्याला आम्ही उत्तर भारतीय म्हणजे इकडचा भूमिपुत्र जन्म घेतलेला जो इकडचा असेल त्याला आम्ही महापौर घडू. कारण युपी मध्ये आपले गोविंद पण जे महाराष्ट्राचे लोक आपण बोलू शकता, अभिमान आहे मला तिकडचे युपी मध्ये पहिल्यांदा चीफ मिनिस्टर झालेले ते गोविंद पण होते. आणि सध्या गुजरातून आलेला एक व्यक्ती ज्याला मी सारखे करून प्रधान बनवलेला आहे ते पण सुद्धा गुजरातचे आहेत. आम्ही उत्तर प्रदेशमध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे. त्यांना आम्ही प्रेम करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रेम करणारे मराठी लोक आहेत. आणि ते इकडचे भूमिपुत्र बहुतेक उत्तर भारतीचं आडनाव असेल त्याच्यात चूक आहे. आणि आमच्या इकडच्या भूमिपुत्राला आम्ही जर त्याला महापौर बनवलं तर तो पण एक गरजचा विषय असेल. त्याला त्याच्या आडनाव बघून तुम्ही हे बोलू नका तो उत्तर भारतीय आहे, तो इकडचा राहणारा स्वतःला. मी मराठी इकडचा आहे, मी स्वतःला मराठी म्हणतो. सुनीलजी तुम्हाला असं वाटतं की नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कायद्याने आपल्याकडे कुठलंही बंधन नाहीये. तुम्ही महापौर होऊ शकता याच्याबद्दल कुठलंही बंधन नाहीये. आपल्याकडे भाषेचं प्रांताचं काही बंधन नाहीये. कायद्याने ते आहे. माझा प्रश्न हा आहे ही राजकीय परिस्थिती आता दिसतेय का तुम्हाला? यावेळेस ते शक्य आहे? अरे मी काय म्हणतो हे जे बीजेपी मध्ये जाऊन ते वॉशिंग मध्ये जाऊन काँग्रेसी होता. हा एक आपला काय संजय निरुप हा कोण होता? काँग्रेसी होता. आता शिंदेकडे शिरलेला आहे. यांना हे वाटलं की आता उत्तर भारतीय विकास जाणार नक्की जाणार. माझे लोक इकडे घटनामुळे संघटित होत आहे. आपल्या उत्तर विकास केंद्राचे प्रत्याशी जिंकून येणार ते मी तुम्हाला आज कमेंट करतो आपल्या चॅनलवर. आपले लोक आपल्याला वोट देतील. मराठी लोक बहुतेक शिवसेनाला मनसे लोकांना देतील नक्कीच देतील. पण माझे प्रांतीय जे लोक आहेत ते भारतीय जनता पार्टीला देणार नाही. कारण देवाभाऊ 1 वर्षापासून असून आम्हाला मारहाण चालू आहे आणि कोणी कुठलाही उत्तर भारती बोलत नाही. आज हा लोकांनी जेव्हा आम्हाला उत्तर भारती ठीक आहे कळलं तुमची भूमिका कळली सुनीलजी तुमची भूमिका कळली. अजितराव आपल्या सोबत आहेत. अजितराव त्यांचं म्हणणं शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. त्यांचं असं म्हणणं आहे की आता ह्या मतांमध्ये विभागणी होऊ शकते. ते सुद्धा मैदानात आहेत आणि त्यामुळे ध्रुवीकरणाच्या साठी म्हणून ह्या सगळ्यांना एकगठ्ठा करण्यासाठी त्यांना महापौर पद खुणावतंय दाखवलं जातंय आणि ही खेळी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हा आरोप तुम्हाला मान्य आहे? त्यांचा आरोप मी खिसगणतीतही धरत नाही. मागच्या निवडणुकीत त्यांना किती मतं पडली विचारा. आणि माझी एक विनंती आहे मराठी चॅनल्सवरून आपण अशा पद्धतीच्या एलिमेंट्सना नको इतकी प्रसिद्धी विलाजी कृपया देऊ नका. मूळ मुद्द्यावर आपण येऊयात की कृपाशंकर सिंग हे बाबा घाबरे. एक मिनिट सुनीलजी त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. सुनीलजी मराठी या विषयावरती बडबड करायची नाही. ते बोलतात मी येतो तुमच्याकडे. मी तुम्हाला पुरेसा वेळ दिलेला आहे.
मराठी किती माणसं सगळ्यांचा घाबरट आहे ना मला सन्मान माहिती ठेवणारी आहेत. मराठी माणसं आचारसंहिता सगळ्यांचा सुरू आहे. सन्मान ठेवतात. मी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती बोलतोय, कृपया बोला भारतीय बोला, जनता तुम्ही मुद्द्यावर पार्टीच्या या. मी बाबतीत आहे बोलताना ते सगळं करायला मी तोंड आहे. सांभाळून बोलत जा. तुझी जेवढी लायकी अजितराव, नाही ना त्यापेक्षा अजितराव, जास्त तू मध्ये नको उत्तर प्लीज, भारतीय उत्तर द्या ना. बंधू-भगिनी भारतीय जनता पार्टीमध्ये काम कर. हा, आलं का लक्षात? आणि ते अजितराव, थेट थेट मराठींच्या उत्तरावर. खांद्याला खांद्या लावून काम कर. अजितराव, मूळ थेट मुद्दा- उत्तरावर या. मी मूळ मुद्द्यावरती येतो. मी मूळ मुद्द्यावर सुनीलजींचा आवाज बंद करा प्लीज. त्याला गप्प मी करावं. पीसीआरला विनंती करतो. मी त्यांना जेव्हा प्रश्न विचारेन तेव्हा त्यांचा ऑन करावा. हा, अजितराव बोला. असं आहे, कृपाशंकर सिंग या संपूर्ण व्यवस्थेमध्ये कुठेही नसलेला माणूस. मीरा भाईंदर मध्ये त्यांनी काहीतरी वक्तव्य केलं, त्यानंतर त्यांनी ते मागे घेतलं. का बडबडले? भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका कोण मांडतं तर मुंबईचे अध्यक्ष मांडतात, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष मांडतात, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मांडतात आणि माध्यमांमध्ये अधिकृत भूमिका मांडण्याचं काम माझं आहे. मी भारतीय जनता पार्टीचा सहमुख्य प्रवक्ता आहे. भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका आहे, मुंबईचा महापौर हा मराठीच असेल, तो हिंदूच असेल. आमच्या विरोधकांना हे स्पष्ट करता येत नाही की तो हिंदूच असेल का. मला एक गोष्ट विचारणार आहे ते. सांगायची आहे की ही मुंबई जी आहे, एक तर तुम्हाला मी वारंवार सांगतो, कुणाची पितृस्वर्गातनं आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकणार नाही. निवडणुका आल्यानंतरच मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार, उत्तर भारतीय महापौर होणार, अशा पद्धतीच्या प्रचाराला सुरुवात केली जाते. ती का केली जाते हे पत्रकार म्हणून आता ते आपल्याला त्याचं माहिती आहे. खापर आणि ते तुमचे नेते सुज्ञ मुंबईकर वक्तव्य मतदारांना करतायत सुद्धा. अजितराव. सुज्ञ मुंबईकर मतदारांना देखील माहिती. मुंबईकरांना मला एक प्रश्न साधा सोपा विचारायचा आहे आपल्या माध्यमातून, विलासजी. ज्या लोकांनी मुंबई गुजरात पैसे देऊन विकत घेतली, आपण 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलंय, आपण सातत्यानं काही वर्ष आंदोलन केलं मराठी लोकांनी आणि त्यावेळेला आपल्याला मुंबई मिळालेली. याच्या चंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. मुंबई महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत. 106 हुतात्म्यांच्या छातीत बंदुकीच्या गोळ्या घालणाऱ्या काँग्रेसच्या लोकांबरोबर जे लोक जाऊन बसलेत ना, त्यांना विचारलं पाहिजे, ज्यांच्या काळामध्ये मराठी माणूस सगळ्यात जास्त दाबला गेला, मराठी माणूस विखुरला गेला, मराठी माणसाची शक्ती क्षीण झाली आणि मराठी माणसाच्या जीवावरती ज्या लोकांनी कोट्यवधीची माया गोळा केली आणि आता ते मोहल्ल्यांमध्ये फिरून स्पष्टपणे हे सांगू शकत नाही की मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होईल. मी अशा विचारतो, लोकांना ठीक आहे, प्रश्न मी विचारतो. जसं तुम्हाला विचारलं मी त्यांना पण विचारतो. आपलं माझं काम आहे. अखिलजी, जसं त्यांच्याकडे एक मतप्रवाह आहे, ते मान्य करत अथवा न करत, पण तिथल्या उत्तर भारतीय नेतृत्वाला, उत्तर भारतीय समाजाला आपला महापौर असावा आणि आपण राजकीय पद आपल्याकडे असावं असं महत्वाकांक्षा असणे, याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण आहे, ती त्यांची भूमिका आहे. पक्ष काय निर्णय घेईल तो हा भाग वेगळा आहे. तसं तुमच्याकडे सुद्धा एक वर्ग असा आहे का, त्या तुमच्या मतदारांना असं वाटतंय का की महापौर मुस्लिम सुद्धा असला पाहिजे आणि म्हणून तुमची अडचण झाली आहे? तुम्ही थेट सांगू शकत नाहीयेत का की तो हिंदू असेल आणि मराठी असेल? आमच्याकडे अशी कोणतीही अडचण झाली नाहीये आणि मी माझं वक्तव्य सुरू करायच्या आधीच आपल्याकडनं संरक्षण मागतो. मी बोलत असताना कृपया 1-1.5 मिनिटं तरी मला निवांत बोलू द्या, कारण हे मध्ये मध्ये बोलणं तर मला बोलायला पहिलंच सांगतो. काय झालंय माहितीये का, मी आता स्पष्ट या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, आमच्यामध्ये कोणतेही मतप्रवाह नाही. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मराठी माणूस हा हिंदूच असतो. भले हे आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आशिष शेलारांना नाही माहिती असेल तरी मी तुम्हाला सांगतो की मराठी माणूस हा हिंदूच असतो, तर मराठी माणूसच महापौर होणार. शिवसेनेने आजपर्यंत जितके महापौर दिलेत ना, 23 दिलेत, ते सगळे मराठी होते. पण त्या उलट जेव्हा उपमहापौर ही पद्धत मुंबईत सुरू झाली ना, तेव्हा जे उपमहापौर देण्यात आले आहेत ना भारतीय जनता पक्षाकडनं, जरा त्यांचे नावं तपासून घ्या, ते मराठी नाहीयेत. बरोबर. आता त्यांचे नावं पण पाहिजे तर ठाकूर, शेट्टी, आणखीन अजून काय ते आहेत नावं त्यांची, त्याची यादी पाठवून देतो मी. तर तेव्हा त्यांनी पहिलं प्रथम प्राधान्य मराठी माणसाला दिलं नाही, म्हणून त्यांच्याकडनं तर आम्हाला काही शिकायची गरज नाही की मराठी माणसाला काय करायचंय. महापौर हा मराठीच होणार. राहिला प्रश्न, आता माझे मित्र अजितजी असं म्हणाले की त्या कृपाशंकर सिंगांना काय महत्व नाही. आता त्या कृपाशंकर सिंगना घेऊन फिरतात राज्याचे मुख्यमंत्री. कृपाशंकर सिंग भारतीय जनता पक्षाचेच आहेत. आता ते भारतीय जनता पक्षाचे नाहीये ते नाकारतात का? आणि वारंवार आपण जर पाहिलं, मग ते अमित साटम असो किंवा हे आपले कृपाशंकर सिंग असो, हे वारंवार काय ना काय वक्तव्य करतात. कधी म्हणतात खान महापौर होणार. आता भारतीय जनता पार्टीचा ढोंगीपणा आणि लोचटपणा हे मी तुम्हाला आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो. काय अमित साटम आहेत, अस्सलाम वालेकुम, बरकातेउल्लाह, रहमाने रहीम वगैरे कोण म्हणते बघा भाषण करताना? अजित चव्हाण तुमचे मुंबई अध्यक्ष आहेत. नबी को दुरूद पेश करेंगे. एका बाजूला जातीय तीड
निर्माण करायचं, हिंदू मुस्लिम म्हणायचं का? कारण तुमच्याकडे कोणतेही मुद्दे नाही आहेत. मुंबई महानगरपालिकेला सामोरं जाताना मुंबई महानगरपालिकेत कोणताही विकास तुमच्याकडनं झालेला नाहीये. आम्ही जाणार आहोत ना तर विकासाच्या मुद्द्यावर समोर जाणार आहोत, म्हणून तुम्हाला ते भाती भडकवायची आहे. तुमचं कोणतंही राजकारण, कोणतीही निवडणूक हिंदू मुस्लिम याच्या पलीकडे जात नाही. हो, आम्हाला मुसलमान देखील मतदान करतील, मुंबईत राहणारा मुसलमान आम्हाला मतदान करणार. तुमच्यामध्ये हिंमत आहे का? सांगा ना. भारतीय जनता पक्षाला मुसलमान मतं नको आहेत का? सांगून टाका, एकदा जाहीर करा. सहमुख्य प्रवक्ते माझे नेते देवेंद्र फडणवीस वारंवार सांगणारे अजित चव्हाणांमध्ये हिंमत आहे तर त्यांनी सांगावं नॅशनल चॅनलवर की आम्हाला मुसलमानांची मतं नको आहेत. आहे का त्यांच्यात हिंमत? लोचटपणे करायला पाहिजे. ठीक आहे, मी उत्तर घेतो. हे सगळं आशिष कुरेशी, माझं नाव कुरेशी आहे, मला कुरेशी होणं आवडेल. ठीक आहे, मी तुम्हाला पुरेसा वेळ दिला. हा, बघा, दाढी आहेच. अखिल चित्रेजी आता वरनं टोपी फक्त घाला. वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा प्रवक्ता मराठी चॅनलवर मराठी लोकांच्या समोर अशा कुठेतरी नाशिकला बसून मुंबईवर तुम्ही मुंबईच्या रस्त्यावर मी दोघांनाही थांबवतोय. अजितराव, ठीक आहे, एक मिनिट. प्लीज, मी दोघांनाही थांबवतोय. घरं जाळा अशा मी तुमच्या दोघांचाही आवाज बंद करतोय कारण मला बाकी पाहुण्यांकडे जाणं गरजेचं आहे. डॉक्टर राजू वाघमारे सर, स्वागत आहे तुमचं. तुमची काय भूमिका आहे? मराठी मुद्द्यावरती जन्माला आलेल्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व तुम्ही आज या डिबेट शो मध्ये करताय, म्हणून महाराष्ट्राला, मुंबईला, मराठी माणसांना आणि सगळ्यांना हे जाणून घ्यायचंय की कृपाशंकर सिंग यांच्या भूमिकेवरती तुमची भूमिका काय? कृपाशंकर सिंग भाजपचे नेते आहेत. त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती या महाराष्ट्रात निषेधार्ह आहे. मुंबईसाठी, मीरा भाईंदरसाठी किंवा अजून कुठेही आमचं तर हे स्पष्ट मत आहे, ही शिवसेना महाराष्ट्रात आहे. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा घेऊन जाणारी खरी शिवसेना ही आम्ही आहोत. महाराष्ट्रातल्या मेजॉरिटी बहुसंख्य मराठी बांधवांनी आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना 100% पाठिंबा दिलाय आणि ते निवडणुकीच्या रिझल्ट मधून आम्ही दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे या मुंबई महानगरपालिकेचा आणि इतर कुठचाही जर तो महापौर तिकडे नगराध्यक्ष बसणार असेल, महापौर बसणार असेल तर तो मराठीच असला पाहिजे. ही शिवसेनेची ठाम भूमिका आहे आणि ही भूमिका तुमच्या चॅनलवर मी याच्यापूर्वीही स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचं जे मत आहे ते अगदी स्पष्ट आहे की कृपाशंकर सिंगजींनी जो वाद हा कारण नसताना ओढवून घेतलेला आहे हा पूर्णपणे निषेधार्ह आहे आणि याचा आम्ही निषेध करतो शिवसेना म्हणून. कारण शिवसेना ही मराठी माणसाचा आत्मा आहे. शिवसेना हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे. पण तुम्हाला काय वाटतं, टायमिंग जे आहे या वक्तव्याचं हे कशासाठी केलं असेल? राजकारणात इतकी वर्ष तुम्ही आहात, अतिशय क्रुशियल टाइम आहे हा. म्हणजे इथं एकही शब्द इकडे गेला तरी त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागू शकतात. ह्या टायमिंग बद्दल तुमचं काय अनालिसिस? मला असं वाटतं की टायमिंग वगैरे साठी जर कृपाशंकर सिंग त्या जागी आदरणीय आशिष शेलारजी असते, मुंबईचे अध्यक्ष साकमजी असते किंवा बावनकुळे साहेब असते किंवा मुख्यमंत्री असते किंवा अजून कोणतरी महाराष्ट्राच्या राजकारणातला ऍक्टिव्ह असणारा नेता असता तर मग मी टायमिंग बद्दल बोलू शकलो असतो आणि आपणही बोलू शकला असतो. नाही, एक मिनिट डॉक्टर, मी थोडस असहमत आहे तुमच्या मताशी. थोडा नाही, तुम्ही माझ्यावर बोललात म्हणून मी मध्ये चालू. पण मला पूर्ण बोलू द्या. मी तुम्हाला काय सांगू इच्छितो की तुमचा जो टायमिंग बद्दल आपण जे बोलताय ना, तर या जागी मी नावं घेतली, त्याच्यातले महत्वाचे नेते जर असं काही बोलले असते तर त्याच्यातून आपण तो टायमिंगचा अर्थ काढू शकतो. याचं कारण असं की कृपाशंकरजी काँग्रेसमधून ज्यावेळी भाजपमध्ये गेले त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला सोडून कृपाशंकरजी उत्तर प्रदेशचं राजकारण करत होते. उत्तर प्रदेश मधून त्यांनी तिकीट मागितली, उत्तर प्रदेश मधून त्यांनी निवडणूक लढवली आणि हारले. पण त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्या पद्धतीने कुठेही सहभाग घेतलेला नाही. त्याच्यामुळे मी म्हणतोय. पण डॉक्टर तुमच्या उत्तरातच प्रश्न आहे. ते उत्तर प्रदेशमध्ये आहे, ते संबोधित उत्तर भारतीयांना करत होते. उत्तर भारतीय मतांची बेगमी एकत्र करण्यासाठी ते काही मराठी माणसांपुढे येऊन बोलत नव्हते. उत्तर भारतीय मतांच्या ध्रुवीकरणाची ही खेळी होती का, हा माझा प्रश्न
नव्हता, म्हणून आपण ही चर्चा करतोय. तुम्ही जे आक्षेप माझ्यावर घेतला त्यामुळे एक हे. आणि रोहित चंदावरकर सरांना मला विचारायचं आहे, सर हे स्वाभाविक आहे, राजकीय ताकद प्रचंड वाढलेली आहे, त्याच्या जाणीवेतून त्याच्यात एक दबाव निर्माण करण्यासाठी की त्या सगळ्या मतांचं एक गठ्ठा ती बांधण्यासाठी, मुळी बांधण्यासाठी ध्रुवीकरणाची ही खेळी आहे. तुम्हाला काय वाटतं, विश्लेषण काय कराल? विलास, या चर्चेमध्ये मला 3 पॉइंट्स मांडायचे आहेत आणि कुठल्याही पक्षाच्या स्पेसिफिक असे ते नाहीत, कुठल्याही पक्षाविरुद्ध कुठल्या पक्षाच्या बाजूने असे नाहीत, नेहमीप्रमाणेच 3 पॉइंट असे की पहिला पॉइंट असा त्यातला जो सगळ्यांना दिसतोय स्पष्ट की मुंबई शहराची जी सिव्हिक अम्युनिटीज म्हणजे नागरी सेवा सुविधा या संदर्भात वाट लागलेली आहे गेल्या 30, 40, 45 वर्षात, ती कशामुळे लागली आहे? तर मला पहिला पॉइंट तो सांगायचा आहे की मुख्य विषय असा आहे की निवडणुकीच्या 15 दिवस आधी किंवा 1 महिना आधी महापालिकेच्या निवडणुकीत कायम मराठी माणूस, भावनिक मुद्दे, महापौर कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, भाषिक कुठल्या भाषेचा होणार याच्यावर चर्चा वळवून त्याच्यावरच सगळा फोकस ठेवणे आणि भावनिक विषय सगळे आणणे आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये पावसाळ्यात येणाऱ्या समस्या, 12 महिने असलेली वाहतुकीची समस्या, कचऱ्याची समस्या, प्रदूषणाची समस्या, अन्य 1000 समस्या ज्या काही आहेत, अगदी म्हणजे भटक्या कुत्र्यांपर्यंत सगळ्या समस्या, त्याच्यामध्ये महापालिकेची खरी जबाबदारी ज्यांनी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, झोपडपट्ट्या रोखणे वगैरे, त्यातलं काही गेल्या 30 वर्षात झालं नाही. याचं मुख्य कारण हे की ऐन वेळी ही सगळी चर्चा नुसती जात, धर्म, भाषा याच्यावर नेली जाते. हा पहिला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट मला मांडायचा आहे तो असा आहे की मुंबईचं डेमोग्राफिक तर बदललं आहेच, त्यामुळे उत्तर भारतीयांची राजकीय बळ त्यांचं वाढलं आहे का, हा तुमचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर हो असं आहे, ते क्लिअर आहे वगैरे वगैरे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यामुळे उत्तर भारतीय मतांचं ध्रुवीकरण होईल असं भाजपला वाटतं, कारण राज ठाकरे हे उत्तर भारतीय विरोधी किंवा मायग्रंट कोणी जे आहेत, बाहेरून आलेले जे कोणी कामगार, कर्मचारी, टॅक्सीवाले कोण जे असतील त्यांच्या विरोधी भूमिका सुरुवातीच्या काळात मनसेच्या घेत आले, त्यामुळे त्या उत्तर भारतीय मतांचं ध्रुवीकरण होईल आणि ते तसं झालं तर त्याचा आपल्याला उपयोग होईल आणि राज उद्धव यांच्या विरोधात आपल्याला एक वोट बँक मोठी बांधता येईल, ती उत्तर भारतीयांची असेल, असं एक भारतीय जनता पक्षाचं किंवा युती महायुतीचं एक कॅल्क्युलेशन असावं, असा एक दुसरा हे आहे. त्याच्यातून काय काय होतंय ते आपण सगळं बघतोय. तिसरा पॉइंट असा की या सगळ्यामध्ये आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मुंबई शहरामध्ये महापौर पदाची ही ताकद किती आहे हे या चर्चेमध्ये सहभागी असलेले एवढे सिनियर आणि एवढे एक्सपिरियन्स सगळे नेते, प्रवक्ते सगळे आहेत, त्यांना माहिती आहे. प्रेक्षकांना कदाचित ते माहित नसेल, त्यामुळे असे सिम्बॉलिक विषय आपण आणतोय. हा तिसरा मुद्दा आहे. जे शहर मुख्यतः महापालिका चालवते ती महापालिका आयुक्त, आणि महापालिका आयुक्त कोणाला रिपोर्ट करतात? मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करतात. महापालिका आयुक्तांच्याच कडे जवळपास सगळी सत्ता असते. महापौर स्थायी समितीकडे सत्ता असते, स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतील वगैरे याच्यात सत्ता असते. आणि राज्याचं नगरविकास मंत्रालय जे ते नगरविकास मंत्री कोण आहेत? बहुसंख्य काळात तर ते मुख्यमंत्रीच असतात. आता उपमुख्यमंत्री शिंदे, पण बहुसंख्य गेली 20, 30, 40 वर्ष तुम्ही बघितलं तर मुख्यमंत्रीच स्वतःकडे नगरविकास खातं ठेवतात. त्यामुळे महापौर हे जसं दिल्लीमध्ये देशाच्या राजकारणामध्ये केंद्रीय सत्तेमध्ये जे राष्ट्रपतीचं स्थान आहे, तशा प्रकारे घटनेमध्ये हे महापौराचं स्थान आहे. त्या महापौराकडे काही अधिकारच नसतात. तर त्या महापौराची भाषातली आणि तो कुठल्या भाषेचा आहे, लास्ट 5 सेकंड भारतीय क्रिकेट टीमचं सिलेक्शन जेव्हा होतं तेव्हा क्रिकेट टीमचा कॅप्टन मराठी असणार का, हिंदू असणार का, असा विचार करतो का आपण? आणि आपण वर्ल्ड कप जिंकतो ना, त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे सगळ्यांनी. इथे हॉकीची टीम असेल, कुठल्या कॉर्पोरेट कंपनी किंवा बँकेची कुठली एक मोठी पोस्ट असेल जनरल मॅनेजरची, तेव्हा आपण विचार करतो का कुठल्या भाषेचा आहे आणि कुठल्या याचा आहे तो? याच विषयावर चर्चा होणं ठीक आहे, मराठी माणूस मुंबईत टिकला पाहिजे, आपण मराठी आहोत, पण सगळी चर्चा केवळ तेवढ्याच एका महापौर कुठल्या भाषेचा असणार आणि कुठल्या धर्माचा असणार याच्यावर का नेली जाते, हा माझा प्रश्न आहे. ठीक आहे, मी त्याच्यावर येतो, पण मी थोडंसं याच्याबद्दल माझे मत वेगळं आहे. ते याच्या सन्मान आहे, पण मुंबई महाराष्ट्रानं लढून मिळवली आहे, हा मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्दा असतो. इथं मात्र सर्व मराठी भाषिकांनी एक झालं पाहिजे. मुंबईचा महापौर मराठीच असला पाहिजे. सर सिम्बॉलिक, प्रतिकात्मकरित्या एक वाक्य बोलू द्या. नाही, एक वाक्य बोलू द्या. रोहित बोला. सगळे पक्ष हेच म्हणतात की आम्ही मराठी महापौर करणार. अजितजी, सगळे पक्ष सगळ्या बाजू, दोन्ही बाजू मराठी महापौर करणार असंच म्हणतायत ना. त्यामुळे पुढे विषय कुठे येतो? मी पण मराठी आहे, मी मुंबईकर आणि मुंबईत मराठी माणूस म्हणून राहिलोय 25 वर्ष. सर आपल्याकडनं अशा मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. महाराष्ट्राची पक्ष सुद्धा म्हणतो की मराठी महापौर होईल, मराठी महापौर. रोहित सरांना मला एक प्रश्न विचारायचा. रोहित सर, डेमोग्राफी बदलली आहे, तुम्ही हे मान्य केलं. इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता भाकरीसाठी आलेले राजकीय महत्वाकांक्षा त्यांची जागृत झालेली आहे, इथपर्यंत ते पोहोचलेले आहेत. लोकशाहीमध्ये शक्ती महत्वाची असते, संख्या महत्वाची असते.
खरं तर या सगळा जो इतिहास आहे मुंबईचा, तो इतिहास पाहता आणि त्याची पार्श्वभूमी पाहता सिम्बॉलिकरित्या महापौर पद हे उत्तर भारतीयांच्या हाती जाणं हे पर्यायानं मराठी माणसाची मुंबईवरची सत्ता कमकुवत होणं असं होत नाही. अरे विलास, माझा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष सुद्धा मराठीच महापौर करणार बघा तुम्ही, कारण शेवटी सिम्बॉलिझम मध्ये सगळे पक्ष पुढे असतात. माझा पॉइंट असा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, ते म्हणतात की आमचा महापौर मराठी असेल, हे त्यांना माहित असल्यामुळे कदाचित कधी इतिहासात न झालेली एक गोष्ट आता अशी होईल की ते एक नाव जाहीर सुद्धा करतील कदाचित महायुतीचे लोक की हा माणूस आमचा महापौर असेल, मराठी माणूस असेल. माझा पॉइंट ऐकून घ्या, लास्ट वाक्य बोलतो मी, की सगळ्याच बाजू म्हणतायत की मराठी महापौर करणार, कारण सगळ्यात जास्त संख्या मराठी माणसाची आहे ना, 35% जास्त. त्यामुळे तो विषय हा मुख्य चर्चेचा निवडणुकीला 15 दिवस राहिलेले असताना असूच शकत नाही. बाकीचे विषय जे ते घेतले पाहिजेत. हा विषय वापरला जातोय बाकीचे विषय झाकण्यासाठी. ठीक आहे सर, हे जरी सगळे करणार असे असं सांगितलं असतं तर ज्या प्रकारची वक्तव्य येत आहेत, ज्या प्रकारची आता हे निवडणुकीच्या तोंडावरती वक्तव्य करणं किंवा आपलं दबावाचं राजकारण सुद्धा असू शकतं ना, की आमचे एवढे नगरसेवक आहेत तर मग आमचा महापौर असला पाहिजे. चूक काय त्याच्यामध्ये? ती त्यांची भूमिका असू शकेल ना. कृपाशंकर सिंग यांनी केलेलं वक्तव्य हे चुकून केलेलं नाही असं मला वाटतं. ते राज्यात मंत्री राहिलेले आहेत, ते काँग्रेसमध्ये अनेक वर्ष राहिलेले आहेत. हे काय आहे की एक सभा असते, तिथल्या समोर जे कोणी जमलेले आहेत त्यांना खुश करण्याचं प्रत्येक नेत्याचं तंत्र असतं. मीरा भाईंदर मध्ये कुठलं पॉप्युलेशन आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे त्यांनी समोरच्यांना खुश करायला टाळ्या मिळवण्यासाठी हे वाक्य बोललंय. त्याच्यातून ते पोलरायझेशन होऊन तेवढ्या भागात आपल्याला मतं मिळाली तर आपलं कारकीर्द आणि सुनील शुक्लाजी, तुमची आशा आहे की उत्तर भारतीयांना इथं महापौर पद मिळालं पाहिजे, पण सगळेच राजकीय पक्ष सांगतायत, तुम्ही ऐकलंय सगळ्यांचं, मी म्हणत नाहीये, हे सगळे म्हणतायत आम्ही मराठीच देणार. म्हणजे यावेळेस तरी किमान तुम्हाला संधी नाहीये, किमान यावेळेस तुम्हाला संधी नाहीये. ज्याप्रमाणे सीएम कोण असणार हा डिक्लेअर झाला पाहिजे, बरोबर, आपण त्या चेहऱ्यावर आपण चुनाव लढतो, त्याप्रमाणे त्यांना बोला डिक्लेअर करा नाव, कुठलं मराठी असतं ते नाव डिक्लेअर करा. दोन्ही युती आहे, दोन्ही डिक्लेअर करा ना नाव. तुम्ही नाव डिक्लेअर करू शकता, सीएम मध्ये, पीएम मध्ये तुम्ही नाव डिक्लेअर करू शकता, महापौर मध्ये डिक्लेअर करा. मी तर डिक्लेअर करतो ना, इकडचा राहणार भूमिपुत्र उत्तर भारती नक्कीच 2.5 वर्ष असणार, 2.5 वर्ष माझा मराठी इकडचा भूमिपुत्र असणार, हे मी तर डिक्लेअर करतोय. त्यांना मला नाव डिक्लेअर करा, कोणी असेल. पण जर यावेळेस तुम्हाला उत्तर भारतीयांना संधी नाहीये, यावेळेस तरी सगळ्यांचं एकमत आहे की मराठीच द्यायचं, किमान यावेळेस तरी, पुढचं माहित नाही, अशा वेळी तुमची भूमिका काय असणार आहे? मी काय म्हणतो, आमच्या इकडचं भूमिपुत्र असलेला आडनाव वेगळं असेल, तो मराठीच असेल, शुक्ला असेल, तिवारी असेल, पांडे असेल, जयस्वाल, यादव असेल, आमच्या इकडच्या लोकांचं मारहाण जे चालू होतात ते बंद करायला आम्हाला सत्ता हातात घेतच पाहिजे. दुसरा ओबीसी एससी आरक्षण आतापर्यंत आमच्या लोकांना मिळालं नाही, जे इकडचे भूमिपुत्र आहे ते मला लढायचं आहे. ठीक आहे, अजितरावांना काहीतरी म्हणायचंय. हा आता थांबा, मराठी माणसाला बोलू द्या. त्याचा पक्ष आहे, त्याची त्याला निवडणूक लढवू दे, त्याचा कोण महापौर करायचं त्याचं त्याला करू दे ना. माझा मुद्दा असा आहे, महापालिकेची निवडणूक आहे, सर्वच पक्षामध्ये उत्तर भारतीय लोक आहेत ना, उबाटामध्ये आहेत, मनसेमध्ये आहेत, आमच्याकडे आहेत, शिवसेनेमध्ये आहेत, सगळीकडेच आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे की ते मातीशी इथे एकरूप झालेले आहेत आणि ते म्हणजे मला एक गोष्ट सांगा, कुठल्या तरी राजकीय पक्षाचा कार्यकर्ते असलेल्या आमच्या उत्तर भारतीय बांधवाला काय कोण जाऊन मारहाण केली का? जे 150 आणे आहेत ना, ते कुठेही गेले देशात तरी मार खाणार. मी कर्नाटकात गेलो आणि मी तिथे जर जाऊन सांगितलं नाही मी तर मराठीच बोलणार, मला ठोकतील ना लोक. इथले हे जे 150 आहेत ना ते मार खातात. हा शुक्ला असतात 150 आहे, आमच्या उत्तर भारतीय बांधवांच्या सोबत आम्ही आहोत, सगळेच आहे. 150 आहे आणि तुम्ही काय विनंती तुम्हाला, ठीक आहे, एक जण शुक्लाजी मराठी माणसाला बोलू द्या. तू निवडणुकीच्या आधी मार खायचा तसं ठरवलंय का शुक्ला? गप ना जरा. शुक्लाजी थांबा. हा शुक्लाजी जरा थांब ना बाबा, तुला काय म्हणजे उगत तू काय टिळा अजितराव पण नाही पटते तुला. प्लीज वैयक्तिक नको. आमच्या महाराष्ट्रातला फार चढू नको ना बाबा. हा दोघांनी थांबा. हो नका विलासराव, काढा ही फ्रेम, मला त्याशी बोलायचं नाही. हा ठीक आहे. कोण आहे हा? मुद्दा काय माहितीये का? आता आपण 300 मतं पण नाहीयेत त्याच्या गल्लीत, त्याला मागच्या निवडणुकीत तुम्ही त्याला महापौर कोण होणार आहे? नाही तसं नाहीये. उत्तर भारतीयांचा प्रतिनिधी घ्यावा लागेल ना. आता महापौर पदापर्यंतचं स्वप्न जर ते बघतायत, समजा त्यांचा कोणीतरी प्रतिनिधी घ्यावा लागेल ना बोलायला. आज काय करताय? 25% लोक आहेत उत्तर भारतीय. आता उत्तर भारतीय आमचे बंधू भगिनी आहे. हा डॉक्टर राजू वाघमारे प्लीज, आणि नंतर अखिलजी तुम्ही बोला.
पदाधिकारी होता. अजितराव हे प्रसिद्धीचं तंत्र आहे. हे आपल्या कसं लक्षात येतं? डॉक्टर विलासजी की काही लोक त्यांना माहिती आहे की मराठीचा मुद्दा सध्या काय चालू आहे, सध्या महाराष्ट्रात काय चाललंय, मुंबईत काय चाललंय, हा याचा ऍडव्हान्टेज घेऊन स्वतःची प्रतिभा आणि स्वतःची प्रसिद्धी या महाराष्ट्रात जास्त प्रमाणात कशी करता येईल, तर आपण त्याबद्दल वेडवाकडं बोलायला पाहिजे. वेडवाकडं बोललं की आपल्याला मीडिया त्याच्यामध्ये जागा देणार आणि मग मी कोण आहे हे लोकांना कळेल आणि मी महाराष्ट्रात जाऊन फार मोठ्या गोष्टी केल्या असं सांगता येईल. हे मला वाटतं शुक्ला हे एकच व्यक्ती नसेल. मला वाटतं येणाऱ्या 10-15 दिवसात असे कितीतरी पांडे शुक्ला आपल्याला बघायला मिळतील की जे वेगवेगळ्या पद्धतीने बोलून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. इकडे राहणारा जो उत्तर भारतीय आहे ज्याचं आयुष्य इकडे गेलंय, की जो मुंबईमध्ये राहतो, मुंबईत सगळ्या जाती धर्माचे प्रदेशाचे लोक राहतात आणि त्यांना मुंबईचं कल्चर माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यातला एकही माणूस अशा प्रकारे कधीच बोलणार नाही. हे जे बोलणारे लोक आहेत यांना फक्त प्रसिद्धी पाहिजे, यांना फक्त कुठेतरी आपलं नाव आलं पाहिजे, आपल्यावर चर्चा झाली पाहिजे, आपल्याकडे मीडियाने बघितलं पाहिजे, याच्यासाठी यांचा हा कटाटोप आहे. त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष देण्याचं काही कारण नाही. प्रत्येक पक्षामध्ये उत्तर भारतीय नेते आहेत. शिवसेनेत असतील, उभाटामध्ये असतील, मनसेमध्ये असतील, आमच्याकडे असतील, भाजपमध्ये असतील, पण त्यांच्यातल्या त्या नेत्यांमधला कोण असा येऊन अशा प्रकारे वेड्यावाकडा काय बोलत नाही. तर त्यांना माहिती आहे महाराष्ट्राची कल्चर काय, संस्कृती काय, भूमिका काय, पक्षामध्ये प्रगती आहे, माझा स्वतःचा पक्ष आहे. ठीक आहे. आपल्याला कशा पद्धतीने करायचं असतं याच्या गोष्टी ती लोक करतील. त्याच्यामुळे आता संध्याकाळ होईपर्यंत हा वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारखी वेशभूषा करून आलाय. डॉक्टर साहेब ऐका ना 2 मिनिटं सर. याच्यावर तुम्ही बोला ना. नाही बघा तुम्ही नाही त्यांच्या असं नाही अजितराव, त्यांच्या भावना दुखावू शकतात. आपण कुणाच्या ड्रेसिंग बद्दल बोलू. असं कसं बाळासाहेबांसारखी शाल टाकून येणार, टिळा लावून येणार, अखिलजी नाही हसलंच पाहिजे त्याच्यावरती, पण हे बरोबर नाही ना. हे अजितराव आता त्यांची संख्या भरपूर झाली आहे. आता त्यांची संख्या भरपूर झाली आहे. बरोबर आहे. उत्तर भारतीय म्हणजे काय कोण वेगळे आहेत का? आपलेच लोक आहेत ती आणि ते सगळ्या पक्षांमध्ये. रोहित सर एक शेवटी हा मला एक गोष्ट सांगा सर. आज राजकीय दबाव आणू शकतो आपण इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर आणि तो राजकीय दबाव आणण्याची सुद्धा खेळ असू शकते का? प्लीज सर. हो अगदी बरोबर आहे विलास, हे ऑब्झर्वेशन अगदी बरोबर आहे. तसंच असू शकतं आणि उत्तर भारतीय हा एक मोठा व्होट बँकचा हिस्सा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो. पण मला शेवटी एक मुद्दा मांडायचा आहे, तो असा आहे आणि तो परवा एका OTT प्लॅटफॉर्मवर मी नवा मुद्दा म्हणून मांडला आणि तो महत्वाचा आहे, तो सगळ्यांनी ऐकून घ्या. की गेल्या 10, 12, 14 वर्षामध्ये केवळ मुंबई नव्हे पूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या बहुसंख्य भागामध्ये भारतीय जनता पक्षाने अत्यंत इफेक्टिव्हली जे हिंदुत्वाचा मेसेज जो चालवलेला आहे फार मोठ्या प्रमाणावर, त्याच्यामध्ये सोशल माध्यमांचा वापर बाकी सगळं हे करून प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांनी हिंदुत्वाची एक वेव आणण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. त्याचा परिणाम वेगवेगळ्या निवडणुकीत आपल्याला दिसत राहतो. एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते सुद्धा हिंदुत्व वगैरे यावर बोलतात, भाषण करतात वगैरे वगैरे. पॉइंट महत्वाचा आहे की मुंबईमध्ये जे 35% आसपास 35 ते 40% आसपास मराठी माणूस आहे, तो मराठी माणूस स्वतःला मराठी म्हणून जागा होतोय का हिंदू म्हणून जागा होतो आहे विलास? हा या प्रश्नाचं उत्तर इथे बसलेल्या कोणालाही आत्ता माहित नाहीये. आणि दोन्ही बाजू काय करतायत की त्याच्या त्या भावनेला साथ घालतायत की तू बाबा मराठी म्हणून तू धोक्यात आहेस, तर तू मराठी माणसाच्या प्राईड म्हणून तू आम्हाला मत दे, असं एक बाजू म्हणते आहे. आणि दुसरी बाजू असं म्हणते की हिंदू म्हणून तू धोक्यात आहेस, हिंदुत्व खतरे में, तर हिंदू म्हणून तू आम्हाला मत. तर हा जो काही म्हणजे तुम्हाला एक वाईडर पिक्चर मी सगळ्यांना हे देतोय की मुंबईच्या निवडणुकीत, मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे या निवडणुकीत हे चित्र आहे की मराठी माणूस जो आहे तो स्वतःला मराठी मानतो आणि मराठी माणूस म्हणून पेटून उठतो का तो हिंदू मानतो आणि हिंदू म्हणून पेटून उठतो, यावर सगळ्या गोष्टींचं या प्रश्नांचं उत्तर आहे असं मला वाटतं. त्यातून जो काही निकाल दिसेल. अगदी बरोबर. पण मी तोच मुद्दा अखिलजींना विचारतो. अखिलजी, तुम्हाला अडचणीत आणण्याचा माझा काही हेतू नाहीये, मी तेच विचारतो. दोन्ही मुद्दे तुमच्याकडे होते, मराठीही तुमचाच होता, कट्टर हिंदुत्वही तुमचंच होतं, पण आता हिंदुत्व तुमच्या हातातून निसटल्यानंतर तुम्हाला वाटतं का की तुमची मूठ ढिली होती? सगळ्यात आधी तर थोडक्यातच सांगतो. सगळ्यात आधी तर राज्यात गल्लीपासनं दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्ष हिंदुत्वचा इतका मोठा म्हणजे प्रचंड त्यांचा म्हणजे हिंदुत्वासाठी काम आहे. असं असताना देखील हिंदू खत्रेमध्ये काय आहे? बरोबर. राहिला प्रश्न, हिंदुत्व आम्ही कधी सोडली नाही, मराठी पण आम्ही मराठी आहोतच आणि मराठी हा हिंदूच असतो, हे भारतीय जनता पक्षाचे नेते तर ओरडून सांगतायत, म्हणून त्याचं तर उत्तर मिळालं. राहिला प्रश्न, हे जे काय आता हे सगळं काय घडतं
करतंय, आपण मराठीत एक म्हण आहे की तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. आता हे सगळे असे सुनील शुक्ला सारखे असतील, अजून कृपाशंकर सिंग असेल, अजून कोणतरी, आता ते साटम काहीतरी कुठे तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओ, आता हे आता सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे लांगुलचलन करतील, वेगवेगळ्या ठिकाणी वेगळं काहीतरी म्हणतील. इतकं त्यांना हिंदुत्व प्यारा आहे, पण तिकडे जाऊन ते असं वाटायला लागलं मला की मौलवीच आहे जणू काय अमित साटम. आता हे अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी करून, कारण त्याचं कारण असं आहे, मी परत सांगतोय, आता रोहित आणि शर्मा मग त्यांना विकासाबद्दल काय बोलायचंच नाहीये, ठीक नागरी आहे, सुविधा डॉक्टर, बोलायचंच 30 नाहीये. सेकंदात वेळ संपलाय माझा. 30 सेकंद तुम्हाला वेळ दिला नाही म्हणता पुन्हा. अखिल चित्रे जे अमित साटम बद्दल बोलतायत, मला वाटतं त्यांनी सुषमा अंधारेचा व्हिडिओ बघावा. अहो हे लेटेस्ट व्हिडिओ आहे, तुम्ही त्याच्याबद्दल बोला. विषय अंतर करत जाऊ नका राजू वाघमारेजी. तुमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? त्यांनी आता काल परवा खान महापौर होणार असं सांगितलं आणि त्याच्यानंतर लांगुल चलन करायला तिथे गेले. भारतीय जनता पार्टीचा लोचा आणि डोंगी मंडळी, आणि तुम्ही तर पाठिंबा देता. ज्या